किशोरी पेडणेकर, माझ्या भावालाही नोटीस आली सख्या. लहान लहान गोष्टी 12 13 वर्षाच्या काढायच्या आणि 2-5 लाखासाठी. ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे आणि हे जे चित्र आहे हे देशासाठी चांगलं नाही. जे भारतीय जनता पक्षाबरोबर नाही त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. असं आहे की जे कोणी हे सगळं करत आहे, आम्ही हा जो मुलुंडचा एक नागडा माणूस आहे, पोपटलाल नागडा, विक्रांत घोटाळा, INS विक्रांत घोटाळा, विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग करून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्याच्यावर FIR दाखल झाला, गुन्हा दाखल झाला. खालच्या कोर्टाने त्याला जामीन नाकारला, त्याचा आणि त्याच्या मुलाला. हे भूमिगत झाले. नंतर त्यांनी जामीन मॅनेज केला आणि सरकार आल्यावर तो FIR त्याने काढून टाकला. ईडी इथे येऊ शकली असती. देशाच्या संरक्षण विषयक व्यवहारात कोट्यवधी रुपये भारतीय जनता पक्षाचा एक लफंगा पैसे गोळा करतो. सरकार गुन्हा दाखल करतं आणि मग देवेंद्र फडणवीस तो गुन्हा मागे घेतात. कोट्यवधी रुपयाचा अपार आहे क्राऊड फंडिंग. 2,000 रुपये क्राऊड फंडिंगचे गोळा केले म्हणून तृणमूल काँग्रेसचे सध्याचे खासदार साकेत गोखले यांना ईडीने अटक केली होती. मग हा मुलुंडचा नागडा पोपटलाल कसा मोकळा? हा सगळ्यांचे आता काढतोय ना. टेंडर घोटाळा काल परवाचा 8,000 कोटीचा, 800 कोटीचे अँब्युलन्स, 8,000 कोटी. हे तुमचं दौंडचं प्रकरण मी नेहमी सांगतोय. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग भाजपचा राहुल कुल करतो. दादा भुसे 200 कोटी. गिरणा मोसम सहकारी साखर कारखाना. त्यांना नोटिसा नाही का? त्यांना नोटिसा टाईप करताना तुमची शाई संपते का? का प्रिंटर बंद पडतो ईडीचा? सांगा ना. हे आमचे लोक जे तिकडे गेले आहेत आता, अजित पवार 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, हे प्रधानमंत्री सांगतात ना, आम्ही सांगतोय का? शिखर बँक घोटाळा आम्ही सांगतोय का? प्रधानमंत्री सांगतायत. प्रफुल्ल पटेल प्रॉपर्टी जप्त केली ईडीने 450 कोटीची, हे प्रधानमंत्री सांगतायत. इक्बाल मिर्ची बरोबरचे संबंध हे अमित शहा सांगतायत. हसन मुश्रीफ कोण सांगताय? एक पाय तुरुंगात आहे कोण सांगताय? छगन भुजबळ सुटले ना. मग तुम्ही जे शिवसेनेचे जे लोक आमचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आहे किंवा अन्य लोक आहेत, त्यांना तुम्ही हा राजकीय सूडबुद्धीतून त्रास देताय. पण आमच्यासारखी माणसं